जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, भाग 18 लॅडर फ्रॅक्शन, सीडी अपूर्णांक. त्याच्यासाठी हा एक असा टॉपिक आहे फ्रॅक्शनचा ज्याला कम्प्लीट नॉलेज लागेलच तुम्हाला जर मॅथमॅटिक्स मध्ये चांगला स्कोर आणायचा आहे तर. ठीक आहे. आता लॅडर फ्रॅक्शन मध्ये बघा, सुरुवातीला आपण बघूया सिंपल. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, बघा. ठीक आहे. आता समजा त्याला सोडून द्या, थोडीशी इंट्रोडक्शन. 1/a. ठीक आहे, याला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, सिंपल. आता मी जर समजा म्हटलं 1/a/b, तर याला जर तुम्हाला कन्वर्ट करायचंय, आता जास्त बेसिक मध्ये जाऊ नका, सिंपल लक्षात राहू द्या. लाईनच्या खाली जो काही फ्रॅक्शन असेल त्याला उलट करा. काय करा? उलट. म्हणजे याचा अर्थ होईल 1 गुणिला b भागिला a, म्हणजे याचं उत्तर काय येईल? b/a. एक नका गुणायचं सर, इथं जर 2 असतं तर मग बरोबर आहे ना. समजून घ्या, खालच्या फ्रॅक्शनला काय केलं आपण? उलट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर असं असलं समजा a/b/c असं आहे आता. ठीक आहे, समजून घ्या. हा पूर्ण फ्रॅक्शन झाला अपूर्णांक, हा सी आहे. ठीक आहे, 2 टाईप आहे त्याच्यात, 3 टाईप आहे. पहिला हा, दुसऱ्या कलर मध्ये घेतो, तुम्हाला समजून जाईल. समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. मला सांगा, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? काय मधात ही पूर्ण फ्रॅक्शनची लाईन आहे, ओळखा. पूर्ण फ्रॅक्शन खाली आहे. काय आहे? पूर्ण फ्रॅक्शन खाली. दुसरा प्रकार काय? पूर्ण फ्रॅक्शन कुठे येईल? वरती, आणि खाली एक छोटासा नंबर राहील सी समजा. तर मग अशा वेळेस काय करायचं? a/b वरच्या फ्रॅक्शनला काही करण्याची गरज नाही. खालचा आहे त्याला उलट लिहा. आता सी, आता तुम्ही इथं सी लिहिला तर तो उलटा झाला का? उलटा म्हणजे काय करावं लागेल? 1 वरती द्यावं लागेल, म्हणजे याचा अर्थ होईल 1/c, म्हणजे खालील तुमचं a b इंटू सी. आपण याच्यात व्हॅल्यू कशा वापरायच्या ते तुम्हाला नंतर सांगेल. तिसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही ठिकाणी प्रॉपर फ्रॅक्शन राहतील, दोन्ही ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त प्रकार बनतो का सांगा बरं मला? काय? एक तर वरती सिंपल नंबर राहील, खाली प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर म्हणजे काय? सरळ सरळ अपूर्णांक राहील. काय राहील? अपूर्णांक. एक तर वरती अपूर्णांक किंवा खाली अपूर्णांक. साधी गोष्ट विचार करा ना, मेथडला सोडून द्या. इमॅजिन करा, वरती अपूर्णांक राहील किंवा खाली राहील किंवा दोन्ही ठिकाणी राहील. बरोबर आहे. वरती असल्यावर आपल्याला जास्त त्याच्याशी टेन्शन नाही, खाली असल्यावर त्याला उलट करावं लागतं. काय करावं लागतं? उलट. आता इथं यालाही उलट करा, मग काय होईल सांगा बरं? a/b गुणिला याला उलट करा a/c. काय प्रॉब्लेम? तिन्ही गोष्टी समजल्या. आता इथं आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. काही अवघड नाही. मला सांगा, कालचं लेक्चर छान झालं, बघितलं सगळ्यांनी? मग याचं उत्तर सांगा बरं पटकन. किती आलं? 7/3. माहिती आहे सर्वांना, 3 दुनी 6, 6 आणि 1 7, म्हणजे याचं उत्तर आलं 1/7/3. बरोबर आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, जर हा असं असेल तर याला काय करतो आपण? उलट करतो. आता मी 1 न गुणायचं का सांगतोय तुम्हाला? कारण प्रत्येक वेळेस एकच येईल असं राहील का? नाही. म्हणून याला उलट करा. 1 गुणिला 3/7. काय उत्तर आलं? 3 × 1 = 3, 3/7. काय अवघड? समजलं? एक स्टेप वरती, फक्त लॅडर, शिडी चढत आहे आपण. इथे सांगा बरं, 5 चोक 20, 20 आणि 1 21. काल आपण याच्यावर डीप लेक्चर घेतलेलं आहे. 21/5 म्हणजे 21/5. मग याला काय करा? 1 न गुणा, 5/21 म्हणजे उत्तर काय आलं? 5/21. मग तुम्हाला याच्यावरून काय समजलं? इथं जर 1 नंबर असेल तर डायरेक्ट उलट तुमचं उत्तर आहे. काय? इथे जर 1 नंबर असेल तर जो खालचा फ्रॅक्शन आहे त्याला उलटा करा, तेच तुमचं आन्सर. या टाइप मध्ये काही प्रॉब्लेम सांगा? प्रॉब्लेम या टाइप मध्ये कोणाला काही नाही ना? मग मला तुम्ही याचे आन्सर सांगा बरं डायरेक्ट. आता डायरेक्ट सांगा. 4 × 1 12, 12 मधून 1 गेला 11. काल झालेलं आहे बरं हे, कालचं लेक्चर बघा. 11/4 म्हणजे काय येईल? 4/11. पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर 6/29. ठीक आहे, हे तुम्ही काढू शकता. आता 6×5 = 30, 30 मधून 1 गेला 29, म्हणजे 1/29/6. तर तो काय होईल? उलटा होईल. कसा होतो याचं तुम्हाला रिझन दिलं मी.
ठीक आहे. बरं, काही डाऊट याच्यामध्ये कोणाला? बेसिक आहे, सगळं क्लिअर झालं. ठीक आहे. आता आतापर्यंत एक होता वरती, काय होता? एक. आता एक आहे का? नाही. आता बघा क्वेश्चन कसा चेंज होतो. हा, बरं त्याला सोडून द्या. ही जी लाईन असते ना बघा, ही जी लाईन आहे याला सोडून द्या. खालचा विचार करा. 3 दुनी 6, 6 आणि 1 7. 7/3 आलं. ठीक आहे. कालचा व्हिडिओ ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्यांना हे काहीच वाटणार नाही. जे डायरेक्ट आज आले त्यांना या गोष्टी खूप वेगळ्या नाही, नवीन वाटतील. आता वरती किती आहे? 5. सरांनी सांगितलं गड्या, याला काय करा? उलट करा. 3 5 15, 15/7. मग खालच्याचं उत्तर सांगा मला. फायनल का? किती? 35/21. कसं? 5 चोक 20, 20 आणि 1 21. म्हणजे 7/21 आणि 5. त्याला उलट करावं लागेल. मग 7 गुणेला हा उलटा होईल 5/21. तर काय उत्तर आलं? ठीक आहे. बरं, आता ज्यांचं उत्तर येते त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ज्यांचं उत्तर येत नाही त्यांनी थोडा वेळ द्या आणि मला पुढचे प्रश्न सोडून दाखवा. ठीक आहे. ज्यांचं उत्तर येते त्यांनी सांगू नका फक्त. आता तुम्हाला असं काही जास्त चेंज वाटणार नाही त्यामध्ये, पण एक अंश नसलेला म्हणजे इथं एक होता फक्त. इथं काय होता? एक. इथं पण काय होता? एक. आता इथे एक नाही, इथं नंबर बदलला थोडासा, पण ओळखीचं आहे, काय अवघड नाही. बघा, 4 दुनी 8, 8 आणि 3 11. म्हणजे उत्तर येईल याचं 1/11/4. हा काय होईल? उलटा. 4/11. आता तुम्हाला सांगितलं मी, वरती एक असेल तर डायरेक्ट काय करा? उलट करा, काही विषय येणार नाही. दुसरं, 7×5 = 35. 35 आणि 2 37. म्हणजे 1/37/7. हा करा उलटा. 7/37. काही प्रॉब्लेम? सेम इथं. बरं, आता समजा एक अजून ऍड करू आपण. मी तुमच्यासाठी क्वेश्चन देतो एक. हा बेस, आपला बेस पक्का झाला. आता काय पक्का झाला? बेस. लॅडर साठी आपला बेस पक्का झाला. तुम्ही मला 2 प्रश्न सोडून दाखवा बरं पटकन. हा एक. चला सोडवा. बघा, तर तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून प्लस येतं, एकदा मायनसचं इंट्रोडक्शन करून देऊ. 9×5 = 45. 45 मधून 4 गेले 41/9 आणि खाली वरती किती आहे? 3. बरोबर. आता आता याला उलट जर केलं तर काय होईल? 3 गुणेला 9/41 आणि हे जर तुमचं उत्तर किती येणार? 9 त्रिक 27/41. ठीक आहे. इथेही सेम बघा, 5 7 35. 35 मधून 3 गेले 32/5. वरती किती आहे? 4. आणि याला जर उलट केलं तुम्ही तर 4 5/32. 4 5 20. 20/32. याला तुम्हाला म्हटलं, मी काल सांगितलं, समसंख्या असतील तर 4 न भाग देऊन बघा. 4 5 20. 4 8 32. जर 4 न भाग नसता गेला तर किती दिला असता? 2. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं चांगलं लक्ष असतं. आता जो मेन टॉपिक आहे आजचा, ज्याच्यासाठी आपण बेस बनवला तो हा. आता प्रत्येक बोलण्याकडे लक्ष ठेवा, समजून घ्या. एक प्रश्न आहे हा. ठीक आहे. इकडे समथिंग 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 चालू राहील. कळालं? कोणता प्रश्न? हा. ठीक आहे. एक प्रश्न आहे हा. इकडे समथिंग 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 चालू राहील. मला दोन्हीतला काय फरक आहे तेवढं सांगा बरं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? बस. या 2 टाईप पेक्षा जास्त प्रश्न येणार नाही. सांगा काय फरक आहे? बघा, इथं वरती 1 आहे आणि डायरेक्ट खाली काय? पूर्ण डिनॉमिनेटर. समजा इथं डिनॉमिनेटर नाही, इथं 1 साईडलाच आहे. म्हणजे सरळ सरळ जर तुम्हाला नंबर सिस्टीमच्या भाषेत सांगायचं तर इथं हा पूर्णांक आहे, म्हणजे इंटिजर आहे. काय आहे? इंटिजर. इंटिजर मध्ये काय असतात? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. हा डायरेक्ट फ्रॅक्शन. हा काय? डायरेक्ट फ्रॅक्शन. म्हणजे समजून घ्या, माझं बोलणं समजून घ्या. इथे आपण पूर्ण नंबर मध्ये फ्रॅक्शन टाकत आहे. काय टाकत आहे? फ्रॅक्शन. कळालं? पूर्ण नंबर मध्ये काय टाकत आहे? फ्रॅक्शन. इथं सगळाच काय आहे? फ्रॅक्शन. समजला हा फरक? मग सर हा का सांगितला?
इथेच तुमचा आन्सर चुकण्याचे 100% चान्सेस आहे. तुम्ही जेव्हा बघा आता इथे काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. या स्टेपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही. पण जेव्हा असं असेल तेव्हा तुम्हाला या 1 ला विसरून जावं लागेल. या 1 ला विसरून जा. या 1 ला सध्याचं विसरून जा. समजलं? का? कारण तुम्हाला माहिती आहे तो उलटा होणार आहे. काय होणार आहे? उलटा. समजलं? काय होणार आहे? उलटा. म्हणजे 1 चा विचार करायचा का सध्या? नाही. सध्या फक्त विचार करा खालचं. मग खालचं काय काय ते लिहून घ्या बघा. बघा. खालचं काय? 1 प्लस त्याच्यानंतर काय आहे? 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1/2. ठीक आहे. आता प्रश्न पूर्ण लिहिला का आपण? नाही. आपण वरचा एक सध्यासाठी बाजूला काढलेला आहे आणि तो नेहमी बाजूला काढायचा. कधीपर्यंत बाजूला काढायचा? जोपर्यंत तुम्हाला असा फॉर्म भेटत नाही. कसा? असा. असा फॉर्म भेटला की त्याला बाजूला काढा. का बाजूला काढा? इथं 1 आलं. इथे 2 येऊ शकतं. येऊ शकतं ना? 3 येऊ शकतं. कोणताही नंबर येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे का? कोणताही नंबर येणार. आता इथे काय करायचं? काय करतो आपण? याला करतो उलटं. एकदम जबरदस्त टेक्निक आहे, ट्रिक आहे. काही लक्षात ठेवायची गरज नाही. सेकंदात उत्तर आहे. हा 2 आहे. त्याला इथं लिहा. त्याच्या खाली किती लिहा? 1. किती लिहा? 1. समजलं इथपर्यंत? काय स्टेप केली? हा जो शेवटचा असतो त्याला उलटं केलं. कळालं सगळ्यांना? आता प्लस मोजा किती आहे? 1, 2, 3. किती प्लस आहे? 3. मग याला प्लस करा. 1 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर झालं 3. 3 वेळेस बेरीज करत चालायची. कशी बघा? 2 आणि 1 3. 3 आणि 2 5. 5 आणि 3 8. काय आलं उत्तर? 5 आणि 3 8. समजलं? आता 8 आणि 5. आता हे जे 8/5 हे तुमचं उत्तर आहे. झालं. काय आहे तुमचं उत्तर? 8/5. म्हणजे या पूर्ण फ्रॅक्शनचं उत्तर काय आलं तुमचं? 8/5. समजलं काय केलं? सिंपल आहे का नाही सांगा? काय केलं आपण? याला केलं उलटं. तो झाला 2 1 त्याच्यानंतर प्लस मोजले किती आहे? 1 2 3 तेवढ्या वेळेस बेरीज करत चालायची. 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8/5 उत्तर. ऑप्शन मध्ये पहिलाच ऑप्शन राहील 8/5. पहिलाच. आणि तिथं तुमचं उत्तर चुकलं. का चुकलं? व्हेरी गुड. काय बाकी आहे? 1 बाकी आहे. मग 1 बाकी आहे तर त्या 1 ला डोक्यावर द्या असं. 1 8/5. जाऊ द्या 8 सोबत कशाला नाइंसाफी करायची. बरोबर काढू त्याला. 8/5. तर काय येईल याचं उत्तर मग? 5/8. हे प्रॉपर उत्तर आहे. मला सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सोडवण्यामध्ये? सिंपल आहे का नाही सांगा? सर्वांना जमलं पाहिजे. काही अवघड आहे का? नाही. मग एक क्वेश्चन देतो. चला सोडवा. वरती 2 ठेवतो आता. थोडा विचार करून सोडवायचं. चला याला सोडवा. नंतर शेवटी 2चं काय करायचं कळालं असेल सगळ्यांना? सध्या फक्त खालचं सोडून बघा या मेथडनं. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे? हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मी आत्ताच काय सांगितलं? हा जो शेवटचा आहे त्याला उलटं लिहा. किती लिहिणार त्याला? 5/4. मोजा 1 2 3. 1 2 3. 5 आणि 4 9. 9 आणि 5 14. 14 आणि 9 23. 23/14. म्हणजे याचं उत्तर डायरेक्ट आलं तुमचं 23/14. ठीक आहे. तुम्हाला पोलीस भरतीच्या लेवलला एवढंच. एखाद्या वेळेस जर वरती 2 आलं म्हणजे तो प्रश्न टफ बनला. 23/14 मला असं वाटतं तुमच्यापैकी कोणाचाच क्वेश्चन चुकला पाहिजे. हे अवघड याच्यामध्ये. आता वरती 2 आहे फक्त. काय 2. मग मला सांगा 2 आहे तर 23/14 याच्या खाली का नाही? तर मग हा काय होईल? उलटा. तर 14/23. तर 14 दोन्ही 28/23 याचं उत्तर आलं. सगळं बघा सर्वांचं आलेलं असेल नाही? ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. क्लिअर सगळं? पण तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं तर शेवटचा फ्रॅक्शन सोडला तर प्रत्येक ठिकाणी 1 आहे. किती आहे? आहे? 1 1 1 1. इथे पण बघा शेवटचा फ्रॅक्शन सोडला तर प्रत्येक ठिकाणी किती? 1. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाही. आता इथे बघा. ठीक आहे. आता समजून घ्या थोडंसं हां. थोडंसं अवघड वाटू शकतं. बघा आता. लक्ष ठेवा बरोबर.
याला उलट करा. 3 आणि 1 तुम्हाला मी काय सांगितलं आत्ताच काय बोललो की हे जे वरचं असेल त्याला सध्या सोडून द्या. आपल्याला खालचा सॉल्व्ह करणे, लक्ष आहे सर्वांचं, बरोबर लक्ष ठेवा. हा खालचा सॉल्व्ह करणे आपल्याला, पण प्रॉब्लेम असा आहे सर, इथं 1 1 1 1 होतं, इथं आता 1 नाहीये, म्हणजे प्रश्न टफ आहे. कसा आहे? टफ. तर या शेवटच्याला उलट करा, ती आपली पहिली प्रोसिजर. 1/3 तर 3/1 काय येईल? 3/1. आता बघा पहिले काय आहे? 1 प्लस, काय आहे? 1 प्लस, त्यानंतर काय आहे? 2 प्लस, आणि त्याच्यानंतर काय आहे? 3 प्लस. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? एक एक स्टेप लक्षात ठेवा. अरे हो नाही म्हणत चालला, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. 3 आणि 1 4 आलं. 3 आणि 1 4, पहिली स्टेप परफेक्ट बसली. का? कारण 1 आहे. आता दुसऱ्या स्टेप मध्ये फक्त एक छोटासा चेंज आहे. इथं आता 1 नाही, इथे किती आहे? 2. आपण आता त्या 2 ला 4 मध्ये घ्यावं लागेल. बरोबर लक्ष द्या. 4 दुनी 8, आणि त्याच्यात किती टाकावं लागतील? 3. म्हणजे किती झालं? 11. किती झालं? 11. समजलं? मग आता परत इथं किती आहे? 3. 11 त्रिक 33. 33 मध्ये 4 टाका, 37. म्हणजे तुमचं उत्तर आलं 37/11. काही डाऊट? सोपं आहे ना? फक्त नंबर वाढला. म्हणजे काय करत होतो आतापर्यंत आपण? इथे 1 असल्यामुळे 4 1 म्हणजे सरळ सरळ इकडे बघा, तुम्हाला इकडे सांगतो. 5 1 5च होत होतं, 9 1 9च होत होतं, 14 1 14च होत होतं, म्हणून +1 लिहिण्याची गरज नाही. पण इथे आता 3 1 3 आणि त्याच्यात 1 टाकलं तर 4 झाले, ते आपल्या मेथडनं झालं. पण 4 1 4, 4 आणि 3, इथं उत्तर किती आलं असतं? 7. पण ते 7 नाही येणार, कारण तिथं किती आलेले? 2. म्हणून थोडासा चेंज. 4 दुनी 8, बाकी प्रोसिजर रिपीटच. 8 आणि 3 11. फक्त गुणाकाराची एक पद्धत वाढली. कोणती? गुणाकाराची. 11 त्रिक 33. 33 मध्ये खालची संख्या टाका. म्हणजे सरळ सरळ काय करून राहिलो आपण, जी गोष्ट करत होतो 11 आणि 4 15, ती स्टेप स्किप झाली आणि तिच्याऐवजी काय झालं? गुणाकाराची एक स्टेप वाढली. म्हणजे 11 आणि 4 15 न करता 11 त्रिक 33, 33 आणि 4 37. हे आन्सर आहे का? आहे का सांगा? नाही. का नाही? 2 बाकी. मग 2 बाकी तर बघा, 2 बाकी अजून आपले. तर मग 2/37/11 हे याचं उत्तर आलं. तर मग 2 गुणिला 11/37 तर 22/. परफेक्ट. आता काही प्रॉब्लेम? सगळं क्लिअर झालं स्लाइडवरचं? एकही प्रश्न चुकला पाहिजेत नाही. ओके, नेक्स्ट. हा, आता तुम्हाला मी काय बोललो सुरुवातीला? ही जी टाईप होती आपली, ही झाली. आता ही वाली झाली. आता कोणती आहे? पूर्णांकवाली. कोणती वाली? पूर्णांक. म्हणून इथं पूर्णांक म्हटलेलं असेल बघा. काय म्हटलेलं आहे? पूर्णांक. मग काही आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं ना. बघा याला साईडला ठेवा ना, काही प्रॉब्लेम नाही. हे सोडवा बरं. कोणत्या मेथडनं सोडवायचं सर? फक्त तुम्हाला लिहून देतो, तुमचं आन्सर बरोबर येतं का नाही बघा. या 3ला साईडला ठेवा. 1/3 म्हणजे काय येईल? 3/1. काय आहे? 1 प्लस, आणि नंतर काय आहे? 2 प्लस. सोपं आहे. 3 आणि 1 4. आता 4 आणि 3 7 करायचे का? नाही. का नाही करायचे? 2 आलेले. 4 दुनी 8. आणि एक परत मिस्टेक होऊ शकते तुमच्याकडून. तुम्ही काय करणार? 4 दुनी 8 आणि त्याच्यात 4 टाकणार. 4 नाही टाकायचे. 4चं काम संपलं. 4 दुनी 8. 8 आणि 3 11. म्हणजे उत्तर काय आलं? 11/4. बरोबर आहे, संपलं. एक आपल्याला प्लस पर्यंत पोहोचायचं होतं. कुठपर्यंत पोहोचायचं होतं? प्लस पर्यंत. या 2 प्लस पर्यंत पोहोचलो का आपण? पोहोचलो ना. म्हणजे परत त्याला समोर काही करण्याची गरज आहे का? नाही. बघा परत एकदा चांगल्या प्रकारे समजून घ्या. नाहीतर मग 3 1 3, 3 आणि 1 4, 4/3 त्याला उलट करा. पुन्हा त्याच्यात हे जोडत चला, त्याला उलट करा. खूप लंब जाणार. परत सांगतो काय करायचं. बर, या 1 साठी काही प्रॉब्लेम तुम्हाला? 1 साठी काही प्रॉब्लेम? सरळ सरळ आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये परत रिपीट मोडवरती बघा कसं आहे. तर जेव्हा 1 नसेल, काय नसेल? 1, तेव्हा थोडासा प्लसचा प्रॉब्लेम आहे. कशाचा प्रॉब्लेम आहे? प्लसचा. मग तो प्लस कसं करायचं? परत एकदा शिकून घ्या. 1/3 आहे, त्याला उलट करा. 3/1. काय प्लस आहे? 1 प्लस. नंतर काय आहे? 2 प्लस. 3 प्लस करू नका, कारण तो पूर्णांक आहे, इंटिजर आहे, फ्रॅक्शनला जोडलेला नाही. हा वेगळा आहे. मग आता बघा, 3 आणि 1 4, बरोबर.
आता 4 आणि 3 7 होईल का? नाही होणार, कारण 4 ला 3 मध्ये टाकू शकत नाही, कारण किती आलेले? 2 आलेले. म्हणून 4 दुनी 8, 8 आणि 3 11. तर उत्तर काय आलं? 11/4. 11/4. पण बाजूला किती रे? 3. 3 प्लस 11/4 हे तुम्हाला जमत नाही का? मग सांगा उत्तर. 4 त्रिक 12, 12 आणि 11 23. 23/4. ठीक आहे सर. इथं मायनस असतं सर, 4 मायनस असतं. किती मायनस असतं? 4. म्हणजे या 3 प्लसच्या ऐवजी जर समजा सर 4 मायनस असतं तर काय आलं असतं? 4 मायनस 11/4. सांगा. 4 चौक 16, 16 मधून 11 गेले 5/4. कसाही प्रश्न फिरवू द्या, कसाही प्रश्न फिरवू द्या, उत्तर येईल. येईल का? अजून थोडा प्रश्न फिरवतो, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही बोलू नका. हाच प्रश्न अजून फिरवतो बघा, लक्ष द्या. कसाही प्रश्न फिरू द्या, आपल्याला जमतोच. बघा, 1/2 - 3/4 प्लस 1/2 प्लस 1/1 प्लस 1/3. फिरवू द्या प्रश्न, काही गरज नाही. फिरव, तुला जेवढा प्रश्न फिरवायचा तेवढा फिरव, मी तयार आहे. हा सांगा. याचं उत्तर तर सर काढलं आम्ही. किती आलं? 11/4. किती आलं? 11/4. मधात काय सर? प्लस. याचं उत्तर काढा पटकन ना. 4 दुनी 8, 8 मधून 3 गेले 5. याचं उत्तर किती येतं? 5/4. पण वरती 1 आहे, म्हणजे हा काय होईल? उलटा होईल. 4/5. हा कोणतं? कोणतं हे का? याच? हा बरोबर आहे. याचं पूर्ण उत्तर किती आलेलं आहे? हा बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. काही ताण न घेऊ, काही टेन्शन न घेऊ. परत परत काही विषय नाही. बरोबर आहे. 4/11 येईल ते. बघा, हे किती आलं मग तुमचं? 11/4. किती आलं? 11/4. मग एकदा चेक करायचं, हेच फायनल उत्तर आहे. त्या फ्रॅक्शन साठी काही काही चेंज आहे? चेंज आहे. वरती काय? 1/. म्हणजे या, आता समजून घ्या, आपण केलं काय नेमकं? नेमकं केलं काय आपण? आपण फक्त याला सोडवलं. कोणाला सोडवलं? याला. अजून वरती काय आहे? 1 आहे. म्हणजे याच्या डोक्यावर अजून काय आहे? 1 आहे. याच्या डोक्यावर 1 म्हटल्यानंतर याचं उत्तर काय येईल? 4/11. तरी प्रश्न संपला का? नाही. अजून काय बाकी? 3 प्लस 3 प्लस 4/11. किती उत्तर येईल? 11 त्रिक 33. 33 आणि 4 37. 37/11. कसाही प्रश्न फिरू द्या. 3च्या ऐवजी जर समजा असं आलं अधिक, तो प्रश्न असला पूर्ण 1/2 प्लस 1/1 प्लस 1/3. प्रश्न कसाही फिरू द्या, आपण तयार राहायचं. तुम्ही कशीही गुगली टाका, कसाही बॉल टाका, हे परफेक्ट बॅट्समन आहे. कळालं? असं समजायचं. आता याचं उत्तर सांगा मला पहिले काही. 3 1 3, 3 मधून 2 गेला 1. म्हणजे याचं उत्तर जे ते आलं 1/1/3. बरोबर? 3 1 3, 3 मधून 2 गेला 1. पण 1 असल्यामुळे हा काय होईल? उलटा. 1/3 काय होईल? 3/1 लाच काय म्हणू शकतो? 3 म्हणू शकतो. म्हणजे कुठं आलो परत आपण? समजलं? कुठं आलो? इथंच. म्हणजे याचंही उत्तर काय येणार? याचंही उत्तर काय येणार? 37/11. म्हणजे 3 न देता फक्त त्यांनी असा प्रश्न फिरवला असता तर तुम्ही प्रश्न सोडून आले असते. सोडवून नाही, सोडून. समजलं? बरं, मला एक गोष्ट सांगा, अवघड आहे का? फक्त छोट्या छोट्या गोष्टीचं कन्फ्युजन चालू आहे. ते कन्फ्युजन दूर कधी होईल? कधी होईल? प्रॅक्टिस. कधी? प्रॅक्टिस. सगळ्यांना सगळं समजलं, असं 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 करायचं. पण आता काय होऊन राहिलं? कन्फ्युजन होऊन राहिलं. काय होऊन राहिलं? कन्फ्युजन. 1 असलं की काय करायचं? सरळ सरळ, काही विषयच नाही. पण 1 नसेल तर ते 2 प्लस 3 प्लस वगैरे. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? हो का नाही सांगा मोठ्या आवाजात. नाही. बर, काय नाही? हा, बर. मग आता थोडस याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आता फरक काय बघा, आता लक्ष द्या. खालचा प्रश्न तर इझिली हँडल करू शकतो आपण. समजून घ्या, प्रश्न ओळखायला शिका. किती आहे? 1. किती आहे? 1. ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे. याला आपण सॉल्व्ह करू शकतो.
बघा कसं 1/5 आहे तर त्याला काय लिहा 5/1 2 प्लस आहे काय आहे 2 प्लस आणि इथं काय आहे 3 प्लस. लक्ष द्या 5 दुनी 10 10 मध्ये किती टाकायचा 1 किती झाले 11 त्रिक 33 33 मध्ये 5 टाका किती झाले 38. म्हणजे तुम्हाला एक लाईन मारून देतो मी समजून जाईल बघा 5 दुनी 10 आणि याच्यात हा करायचा प्लस 11 गुणीला 3 आणि त्याच्यात काय करायचे 5 प्लस किती प्लस 5 समजून घ्या कसं लाईन समजून नाही राहिली जास्त किचकट झाली का बर सिंपल समजा सिंपल अरे प्रॅक्टिस न होऊन जाईल रे कारण मग हा प्रश्न तसा जर सोडवायला गेला तर खूप कन्फ्युजन होणार आहे तुमचं 5 आणि 1 भागीला 5 होतं त्याला आपण उलट केलं काही प्रॉब्लेम नाही आपण काय करत होतो 5 आणि 1 6 पण इथं 5 ऍड करू शकत नाही कारण 1 नाही किती आलेलं आहे 2 मग जो नंबर आलेला आहे त्यानं मल्टिप्लाय करा 5 दुनी 10 10 आणि 1 11 काही प्रॉब्लेम 11 मध्ये 5 टाकू शकतो का नाही का नाही टाकू शकत 3 आलेले 11 त्रिक 33 आणि 5 38 म्हणजे याचं उत्तर आलं 38 भागीला 11 पण याच्या डोक्यावर अजून 4 आहे किती आहे 4 मग हा उलटा होईल 4 गुणीला 11 भागीला 38 थोडं थोडं एक 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 आधी घास घेऊ द्या मग पाणी पिऊ 11 चौक 44 44 भागीला 38 किती आलं 44 भागीला 38 इकडलं पूर्ण सॉल्व्ह झालं अजून किती बाकी आहे 10 पण या क्वेश्चनला अजून इझी करू शकतो कसं 4 न भाग जातो का नाही मग त्याला अर्ध करा 44 4 दे 22 आणि 38 4 दे 19 म्हणजे आता 10 बाकी आहे अजून किती बाकी आहे 10 नंतर काय प्लस या पूर्णचं उत्तर किती आलं 22 भागीला 19 मग आता तुम्ही याला गुणा 19 गुणीला 190 व्हेरी गुड अधिक 22 भागीला 19 किती उत्तर आलं 212 भागीला 19 मला असं वाटतं आता काही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल काही प्रॉब्लेम आहे का नक्की क्लिअर ठीक आहे सर वरचा काऊन नाही सोडवला का नसेल सोडवला सांगा बरं काय चेंज आहे वरच्या आणि खालच्या क्वेश्चन मध्ये आता इथं पण एक नाही इथं पण वेगळा नंबर भेटला आपल्याला किती भेटला 2 ठीक आहे समजलं आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा कळालं सगळ्यांना याच्या आता तुम्ही जर ऍक्च्युअल मेथडनं सॉल्व्ह करायला गेले ना खूप लंब जाणार 5 दुनी 10 10 आणि 11 मग याला उलट करा कन्फ्युजन वाढत चालते याच्यावर हँड बसवा मला सांगा सोपं आहे काय सोपं आहे ना स्टेप बाय स्टेप जायचं प्रश्न चुकणार नाही ठीक आहे कळालं आता वरचा प्रश्न कसा हँडल करायचा आता थोडेसे 5 मिनिट देतो मी तुम्हाला की सर इकडं +1 +2 वगैरे जे केलं होतं तुम्ही आता त्याच्या सोबत हा नंबर आला तर आपण इथे थोडीशी टेक्निक कशी वापरू शकतो ते तुम्ही थोडंसं ट्राय करा तुमच्या मनानं विचार केल्यानंतर मी जेव्हा सांगेल तेव्हा डायरेक्ट मनामध्ये फिट होईल ठीक आहे करा ट्राय वरचा प्रश्न हे सर्व क्लिअर असेल आता याच्यामधला सगळ्यात टफेस्ट प्रकार ठीक आहे समजून घ्या आता तो प्रश्न आता याला तर आपल्याला सध्या सॉल्व्ह करायचं नाहीये आपल्याला सॉल्व्ह करायचंय फक्त खालचं कोणतं बघा 7 + 2/6 + 1/4 सिंपल बघा आता तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना वाटेल 6 × 24 25 भागीला 4 4 2 8 ते पण सोपं आहे काही विषय नाही पण एक स्टेप वाढली एक लॅडर वाढली कसं समजून घ्या 6 × 24 24 आणि 1 25 म्हणजे जो उत्तर किती येईल 25 भागीला 4 किती येईल 25 भागीला 4 तर हा 4 उलटा होईल समजून घ्या फक्त समजून घ्या 4 उलटा होईल आणि 2 ला मल्टिप्लाय होईल 4 दुनी 8 म्हणजे काय आलं 7 8 भागीला 25 बरोबर म्हणजे याला सोडवलं तर याचं उत्तर किती आलं 8 भागीला 25 25 गुणीला 7 175 175 आणि 8 183 भागीला 25 अजून वरती किती 3 म्हणजे 25 3 सोबत मल्टिप्लाय होतील 25 त्रिक 75 म्हणजे 75 भागीला 183 असं डायरेक्टली उत्तर आणू शकता काही विषय नाही ठीक आहे कळालं पण आता आपल्या पद्धतीने आणून दाखवतो तुम्हाला बघा बोलू नका तुम्ही बोलले की मला आवाज वाढवावा लागतो आवाज वाढवला की शब्द मागे पुढे होतात हा आता काय आपल्याकडं याला सोडून द्या सध्या साईडला 7 + 2 6 + 1/4
सोपं आहे हा, काय अवघड नाही. आपण 4 वरती लिहिणार, 1 खाली लिहिणार. इथं किती आहे 6 प्लस, इथं किती आहे 7 प्लस. पण 7 प्लसला 2 सोबती आहे अजून. किती सोबती आहे 2. त्या 2ला असं साईडला ठेवा थोडंसं. ठीक आहे, कळालं? हो का नाही? पहिली स्टेप. ठीक आहे. आता 4 आणि 5 करणार का? नाही. कारण किती आहे 6. 6 गुणिला 4 24. बघा 6 गुणिला 4 24. प्रॅक्टिस अशी करा. समजलं? 6 गुणिला 4 24. 24 आणि 1 ठीक आहे, कळालं? 25 गुणिला 7 175. म्हणजे इथे किती आले 175. किती आले 175. ही प्रॅक्टिस. आता या 2चं काय करायचं? आता समजून घ्या. याचं तर काम संपलं. 25चं काम संपलं का नाही? आता उरले काय आपल्याकडे 4. किती उरले 4. समजून घ्या. तर जेव्हा इकडला नंबर वाढतो तेव्हा 25च्या खालचा जो नंबर आहे 25च्या खालचा यानं त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे या 4नं परत 2ला मल्टिप्लाय करावं लागेल. 4 दुनी 8. 25 आणि 8 किती झालं 183 आणि खाली किती आहे 25. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस केल्यामुळं होऊन जाईल. परत एकदा सांगतो, समजून घ्या. समजून घ्या. सरांनी सांगितलं 4 त्याच्या खाली 1 6 प्लस आहे त्याच्यानंतर 7 प्लस. ठीक आहे, आता समजून घ्या. 4 सकम 24, 24 आणि खालचा 1 25. ठीक आहे. आता मला सांगा काय करतो रे आपण 25 गुणिला 7 करतो आणि त्याच्यात 4 घेतो. किती घेतो 4. पण 4 घ्यायचे का आता नाही. त्याला सोबती किती आलेले 2. हे 2 जिथं चेंज आहे ना त्याच्या समोरच 2 लिहा असे म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. 25 गुणिला 7 किती होतात 175. पण 175 मध्ये 4 टाकायचे नाही. किती टाकायचे मग 4 दुनी 8. तर किती उत्तर आलं 183. आणि याचा खालचा नंबर कोणता आहे 25. म्हणजे 183 भागीला 25. पण अजून वरती किती आहे 3 आहे. 183 भागीला 25 अजून वरती 3 आहे. 25 तिकडे होईल उलटे. म्हणजे 3 गुणिला 25 भागीला 183. एकदा 3 न भाग जातो का नाही बघा. 8 आणि 3 11, 11 ने 1 12 म्हणजे 3 न भाग जातो 61चा. त्याचं उत्तर येईल 25 भागीला 61. मला माहिती आहे हा टाईप तुम्हाला खूप टफ वाटला असेल. माझं काम काय तुम्हाला हे जर क्वेश्चन मला सांगा. तुम्ही खरंच स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही जर या लेवलला पोहोचले कोणत्या या की 2 न पण मल्टिप्लाय करायचं. पण अवघड आहे का? न जमण्यासारखं आहे का? तुमचं कन्फ्युजन होऊन राहिलं. पण तुम्ही जर या लेवलला पोहोचले ना या मग सांगा हे प्रश्न काय आहे तुमच्यासाठी? काही आहे प्रश्न तुमच्यासाठी? ही लेवल आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची. ती लेवल थोडीशी हायर लेवलची आहे. हायर लेवलची एक्झाम. पण जर तुम्हाला हे जमायला लागलं तर बाकीचे क्वेश्चन तुम्हाला काहीच वाटणार नाही. ठीक आहे. आता थोडंसं बाहेरचे लोक कोणते लोक बाहेरचे. बाहेरचे लोक लय ताण देतात आपल्याला. कोणते लोक बाहेरचे. आता कसे ताण देतात बघा. समजून घ्या. आता हे समजून घ्या. मायनस आलं की थोडस सावधान असं नाही. 4 आणि 5 उलट करा 5. 5 आणि 4. 3 मायनस आहे. किती मायनस आहे 3. वरती 5 मायनस. ठीक आहे. पण आता समजून घ्या. 5 त्रिक 15. 15 मधून 4 काढायचे आता. किती येणार 11. हे अवघड आहे. प्लस करतो आपण काय करतो 5 त्रिक 15 आणि 4 19 करत होतो आतापर्यंत. काय करत होतो आता काय वजा 5 त्रिक 15. 15 मधून 4 गेले 11. आता 11 पाची 55. 55 मधून 5 किती 50. किती उत्तर आलं 50 भागीला 11. वरती किती डोक्यावर 4. 4 गुणिला हा उलटा होईल 11 भागीला 50. 11 चूक 44. 44 भागीला 50 किती उत्तर येईल 22 भागीला 25. बघा बरं मी तेच सांगतो तुम्हाला. मागच्या क्वेश्चन मध्ये तुमची एवढी लेवल वाढवली मी की तुम्हाला हा क्वेश्चन इझी वाटायला लागला. वाटला का नाही? म्हणून काय करा एक एक दोन दोनच क्वेश्चन ट्राय करा सॉल्व्ह करण्याचे. ठीक आहे. आता एक वाला क्वेश्चन जमून राहिला का नाही तुम्हाला तुम्ही तोच सॉल्व्ह करत बसता. ठीक आहे. यस. पुढचा सोडवा. ठीक आहे. कोणता सोडवा पुढचा. मग आता थोडासा अजून मिक्स केला. माय वन आहे चांगलं आहे ना.
बघा 1/2 ला उलट करा, 2/1 काय होईल 2/1. ठीक आहे. इथे किती आहे 5 मायनस पहिली गोष्ट, त्याच्यानंतर 3 प्लस आणि 4 प्लस. ठीक आहे. आता बघा स्टेप बाय स्टेप. 5 दुनी 10 काय मायनस 10 मधून 1 गेला 9. 9 त्रिक 27 काय प्लस 27 आणि 2 29. 29 गुणिला 4 116. किती 116. 116 मध्ये काय प्लस 116 मध्ये 9 टाका 125. झालं ना उत्तर. आता मला सांगा हा प्रश्न रेग्युलर मेथडनं सोडवा बरं. रेग्युलर मेथडनं सोडवा. काय उलट करायची गरजच नाही ना, सरळ सरळ आहे ना, याच्या डोक्यावर काहीच नाही बाई, कोणालाही उलट कशाला करायचं. त्याच्या डोक्यावर काही आहे का, आहे का. आलं ना उत्तर. उलट कधी करतो याच्या वरती काही असेल, प्लस कधी करतो इकडे जर काही असतं समजा 1 प्लस असं, याला उलट करून नंतर प्लस करावं लागलं असतं. ठीक आहे. जवळपास सगळे टाईप शिकलो आपण. बरं मला एकदा सांगा रिव्हिजन करायची का ओके. ओके ठीक आहे. एकदा बघून घ्या फक्त थोडस, फक्त शेवटचं 5 मिनिट. इकडे बघा मोस्ट युजफुल टाईप समजला. ठीक आहे. फक्त उलट करत चालायचं, ऍडिशन उत्तर भेटून जाईल. बरं इथे एखाद्या वेळेस मायनस असेल काय करणार नाही, समजा सपोज बघा माझं सांगणं काम आहे, क्वेश्चन कसाही टाकू शकतो, सरनं शिकवलं नाही असं नाही म्हणायचं. आता हा इथं मायनस आहे, समजा 1च्या ऐवजी मायनस आहे, तो कोणत्या डॉटला मायनस आहे रे, या डॉटला मायनस आहे. मग आता समजून घ्या 2 आणि 3 किती केलं 5. मग 5 आणि 3 करायचं का आता 5 वजा 3 म्हणजे इथं 8च्या ऐवजी किती येईल, किती येईल -2 प्लस प्लसच येईल ना. बघा वरचा नंबर मोठा आहे ना, बघा 5 मधून 3 गेले 2 आणि उत्तर काय येईल मग तुमचं 2/5. एवढा टफ प्रश्न नाही येणार, मी जस्ट सांगत आहे तुम्हाला की मायनस आले की त्या कंडिशनला काय करायचं मायनस. एक काम करतो मी प्रॅक्टिस मध्ये मायनसचा क्वेश्चन देतो तुम्हाला. ठीक आहे. सरांनी मायनसचं कसं शिकवलेलं आहे तेवढं तुम्ही लक्ष ठेवा, प्रॅक्टिस केल्यानं होईल. आता तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी गेल्या का नाही, त्या गोष्टी डोक्यातच ठेवण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर प्लस असलं तर काय करणार, आपण काय करत होतो रे 4 आणि 3 7, 7 आणि 4 बरं जाऊ द्या, इथं 4 आणि 3 आणि किती केले 4, मग 11 आणि 4 15 करायला पाहिजे होते तुम्ही. सॉरी 4 आणि 3 किती करायला पाहिजे होते 7. समजून घ्या परत हळूहळू, तुम्ही डोकं लक्षात ठेवा, डोकं नाही काय लक्षात ठेवायचं ते ठेवा. इकडे पहा 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 यायला पाहिजे होते, 7 का नाही आले, इकडे 2 आले, म्हणजे या 2 सोबत आपल्याला नाइंसाफी करावी लागेल का नाही. 4 दुनी 8, 8 आणि 3 11. ठीक आहे. आता 11 आणि 4 15 व्हायला पाहिजे होते, झाले का, का फरक पडला, फरक का का मॅथ मध्ये का फरक पडला 3, 11 त्रिक 33, 33 आणि 4 37. आता एक लेवल त्याच्यापेक्षा समोर गेलो आपण, त्याच्यापेक्षा समोर गेलो, काय आलं होतं 2, या साईडचा नंबर आला, कोणत्या साईडचा या, म्हणजे आतापर्यंत असा नंबर भेटला नव्हता. मग तुम्हाला अभ्यास करताना ह्या गोष्टी कळायला पाहिजे की इथं जर 2 आहे असा प्रश्न आला, याला नंतर हँडल करू आपण, जमतो आपल्याला, पण कधी हँडल करू नंतर. मग काय झालं आतापर्यंत 4 आणि 1 बघा, हा 4 आणि 1 उलट लिहिलं आपण याला, बरोबर आहे. पण आता 4 आणि 1 5 लिहायला पाहिजेत ना मी इथं, पण इथं 25 लिहिले का, 6 आलेले, 4 सक 24, 24 आणि 1 25, 25 आणि 4 किती लिहायला पाहिजे होते. समजून घ्या माझ्या बोलण्याचं उत्तर तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग करत. 25 आणि 4 किती लिहायला पाहिजे असते 29, पण लिहिले का नाही, कारण किती आलेले 7. 25 गुणिला 7 182, सॉरी 175, 25 गुणिला 7 175, 175 आणि 4 179 लिहायला पाहिजे होते, लिहिले का, का 2 आले, झालं समजलं तुम्हाला. 4 दुनी 8, 175 मध्ये 4 न टाकता 8 टाकावे लागले, कारण इकडून किती आलेले 2, आणि 7च्या समोरच असतील ते क्वेश्चन मध्ये बघा, 6च्या समोर टाकसाल 2, ज्याच्या समोर आहे त्याच्या समोर. बरं सपोज तुमचा IQ वाढवते मी, चांगला ऐका. 7 प्लस आहे, काय 7 प्लस, इथे जर 7 मायनस असतं, समजून घ्या 7 मायनस असतं तर काय केलं असतं, 25 गुणिला 7 किती 182, 182 मधून हा बर बर
25 गुणिला 7 175. 175 मध्ये 8 टाकले आपण, 8 मायनस करावं लागले असते. आता मला सांगा काही डाऊट राहील? सगळं क्लिअर? ठीक आहे. तर असेच तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. याचे क्वेश्चन तयार केलेले आहे, घरी गेल्यानंतर सॉल्व्ह करा. फ्रॅक्शनला अब्सेंट राहू नका. असे क्वेश्चन PYQ मध्ये तुम्हाला मी दाखवून देतो. ठीक आहे. जय श्रीकृष्ण.